रायगड जिल्ह्यात 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून नेरळ जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे। नेरळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या विशेष बैठकीत शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय आठवले गट या महायुतींची ताकद पाहायला मिळेल असे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले। दरम्यान नेरळ येथील शिवसेनेचा आढावा बैठकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी खारीक यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे नेरळ गटात शिवसेनेची बाजू अधिक भक्कम झाली असून विरोधकांसाठी हे एक मोठे आव्हान मानले जात आहे। नेरळ जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या उमेदवार सौ सुनीता सुरेश टोकरे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। तसेच जिल्हा परिषदेसाठी शिवसेना तर पंचायत समितीच्या दोन्ही जागांसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले। या तीनही पक्षांच्या युतीमुळे नेरळमध्ये महायुतीचे पारडे जड दिसतंय। यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले की सुरेश टोकरे यांच्या रूपाने एक सक्षम चेहरा आमच्याकडे असून संपूर्ण नेरळ जिल्हा परिषद गटात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला। दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह आणि बदललेले राजकीय समीकरण पाहता 5 फेब्रुवारीच्या निवडणुकीत नेरळ जिल्हा परिषद गटात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।